चरण चरण हनुमंता तुझा अनुराम होता। कैवल्यवासी परमपूज्य सद्गुरु समर्थ बाळगीर महाराज जन्मभूमी श्री क्षेत्र राहेर या ठिकाणी होणारा 2028 चा कुंभमेळा आणि त्या कुंभमेळ्यामध्ये सनातन धर्म म्हणजे हिंदू धर्म जनजागृती हा मुख्य उद्देश। महाराजांच्या जन्मभूमीच्या मंदिराचं जे असणारं जीर्णोद्धार व मूर्तिप्राण प्रतिष्ठा हे सगळ्या गोष्टी औचित्य साधून खूप मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे। ना भूतो ना भविष्य आपण कधी विचारही केला नसाल एवढा मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे। आणि गोदावरी मातेची शाही स्नान कुंभमेळा अगदी आपल्या 1 किलोमीटरच्या अंतरावर म्हणजे आपल्या एवढं भाग्यवान कोणी नाही। आणि बाळगीर महाराजांच्या जीवनचरित्र ग्रंथाचं पारायण अख्ख्या नांदेड जिल्ह्यामध्ये नव्हे महाराष्ट्रामध्ये चालू आहे। 1028 ग्रंथाचं पारायण एकंदर 29 अध्याय 27 अध्याय घरी आणि 2 अध्याय जे असणारे सामूहिक आपल्या जन्मभूमीच्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी वाचवायचं आहे। आणि या धर्माविषयी जे धर्मसभा ज्याला आपण म्हणतो यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत याचं आपण म्हटल्यासारखं कृष्ण परमात्म्यांनी ज्या ज्यावेळी धर्मावर संकट येईल त्या त्यावेळी संत महात्मे अवतार घेऊन असं कार्य करत असतात। म्हणून त्या माध्यमातून आपल्या धर्माची जागृती झाली पाहिजे। आज हिंदू झोपी गेलेला आहे आणि तो जागृत झालेला पाहिजे। कारण का धर्म राहिला तर आपण राहू, आपला धर्मच राहिल्यानंतर मग खूप अवघड आहे। आजकाल सगळेजण मोबाईल पाहतच असतील, सगळ्यांना माहिती आहे। म्हणून आपल्या या धर्माचं कार्य जे हाती घेतलेलं आहे की बाबा रे आज प्रत्येक तरुण जो असणारा वेगळ्या मार्गाने धाव घेत आहे। अनेक प्रकारचे व्यसनाधीन लोक झालेले आहेत बरं काय। लहान लहान मुलं सुद्धा नाना प्रकारच्या नशा करतात, नाही ते गुटखे पुड्या वगैरे हे जे विकृतता वाढलेली आपल्या धर्मामध्ये हिंदू धर्मामध्ये हे सगळं जागृत झालं पाहिजे आणि सचेतन झालं पाहिजे। आणि जो असणारा तरुण तो सुद्धा सुधारला पाहिजे आणि या धर्माची उन्नती झाली पाहिजे। त्या अर्थी त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम आयोजित होणार आहे। येणाऱ्या 3 तारखेला आता सांगितल्याप्रमाणे सर्व गुरु महाराज सर्व मान्यवर सर्व संप्रदायाचे संत महात्मे इथे एकाच संप्रदायाचा कार्यक्रम नाही, सर्वच संप्रदायाचा आहे। जेवढ्या जेवढ्या गुरु महाराजांचे भक्त मंडळी असतील आपल्या या पंचकोशीमध्ये नव्हे नांदेड जिल्ह्यामध्ये तेवढे गुरु आंतरराष्ट्रीय पातळीवरले गुरु महाराज सुद्धा या ठिकाणी येणार आहेत। आता विचार करायची गोष्ट आहे, बागेश्वर धामचे महाराज धीरेंद्र शास्त्री महाराज आपल्या राहेरला येणं म्हणजे जवळपास त्यांचा 1.5 कोटी रुपये खर्च आहे। त्यांना म्हणजे साधा खर्च नाही। आणि जे तुम्हाला म्हणजे माग प्रत्येकांच्या घरी जाऊन भेट देऊन जी देणगी मागितली की नाही, कारण हे तुम्ही आणाले आम्ही आणले हे लक्षात घ्या। असं समजू नका की महाराज आणालेत, पण तुम्ही जेव्हा देणगी देसाल तरच ते महाराज येतील। पण तुमच्या या अतिशय मोलाच्या सहकार्यातून आपण 3 वर्षाची जे देणगी बोललेली आहे, कारण त्या ठिकाणी मठाची उभारणी चालू आहे, सगळ्यांना माहिती आहे की दुसरा मजला सुद्धा त्या ठिकाणी काम झालेलं आहे। मोठं संत निवासाचं काम आता होणार आहे, भक्त निवास संत निवास। तुम्ही जे येणाऱ्या भक्त मंडळीची गैरसोय होऊ नये तिथं राहण्याची व्यवस्था जेवण्याची व्यवस्था सगळी व्यवस्था एवढी अशी व्यवस्था की जसं काय शिर्डीचं देवस्थान आहे त्याप्रमाणे या ठिकाणी व्हावं अशी आपल्या श्री श्री 1008 मंत आपले नारायणगिरी महाराजांची परिपूर्ण इच्छा आहे। अगदी अंतःकरणातून बाळगीर महाराज हे काय होते, जसं साईबाबा हे सर्व जगाला कळाले, स्वामी समर्थ सर्व जगाला कळाले, आपले गजानन बाबा सर्व जगाला कळाले, पण आमचे बाळगीर महाराज का कळाले नाही? कारण बाळगीर महाराजांचे खूप चमत्कार होते महाराज। एकदा असं झालं, एक पंगत बसली होती मोठी पंगत आणि त्या पंक्तीमध्ये म्हणजे वरून असे वागळ आले, जे गिधड ज्याला म्हणतो ते गिधड काय करू लागले की इस्तारीवर येऊ लागले आणि त्या इस्तारीवरला अन्न घेऊन म्हणजे वर उडू लागले। तर एवढा त्यांचा त्या गिधडांची टोळी चालली महाराज। पूर्वीच्या काळात खूप पक्षी होते, आता माणसं कशालाही ठेवून आहेत, मारून खाऊन टाकाले। मांजर म्हणणं आलेत, कुत्र म्हणणं आलेत, काय म्हणणं आलेत, सर्प काय, माती काय, उंदर काय हे की नाही, डुकर काय, लवर काय, काही काय आलीत माती, सगळी संख्या कमी होऊन गेली। पण त्या काळात जास्त संख्या होती तर ते गिधड उतरू लागल्यामुळं लोकांना त्रास होत होता। आता जेवायचं फार मोठे असतात ते मानव, असे चोंच मारायचे उडून जायचे,
तर बाळगीर महाराज असे आतमध्ये बसले होते. एक भक्त गेला, महाराज एवढी मोठी पंगत बसली आणि त्या पंक्तीमध्ये गिधडे येऊन त्रास द्यायला लागले, जेव देणार नाहीत भक्तांना, एवढा त्रास व्हायला. खरंच बाळगीर महाराज म्हणले, माय असं करा की कोणीतरी मला पाठीवर घेऊन चला. महाराज वयस्कर झाले होते आणि मला फक्त त्या पंक्तीमधून फिरून आणा म्हणे. तर बाळगीर महाराज पाठीवर बसले. तर कोण पाठीवर घ्यावं महाराजांना? तर दुगावचा एक पैलवान होता. तर त्या पैलवानाला बोलवले आणि म्हणजे त्याला बोलवा म्हणले त्या पैलवानाला. महाराजांना सगळं माहित होतं. तर त्या पैलवानाच्या पाठीवर बसल्यानं महाराजाचे पाय खाली जमिनीला लागत होते. एवढे लांब लांब पाय आणि लांब लांब हात होते. त्याला आजान भाव म्हणतात. तुम्ही अक्कलकोटला गेलात का? अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचे हात किती आजान भाव आहेत, लांब लांब हात आहेत, लांब लांब पाय आहेत. तसेच बाळगीर महाराजांचे ते अवतारी पुरुष तसेच असतात. तर महाराजांना पाठीवर घेऊन असं फिरवल्याबरोबर ते गिधडे एका क्षणात गायब झाले. कुठे गेले आकाशात पता नाही. असे अनेक चमत्कार महाराजांनी केलेले. पाण्याचं तूप केलं, मेलेल्या माणसांना जिवंत केलं, एका कुत्र्याची कंबर मोडली, हात फिरवलं, कंबर दुरुस्त झाली. एका महिलेला 12 वर्ष लेकरू बाळच नव्हतं, फक्त महाराजांच्या तोंडातून शब्द गेला की तो शब्द पूर्ण झाला. 12 वर्षानंतर त्या बाईला मुलबाळ झालं. असे कितीतरी महाराजांचे चमत्कार आहेत. पण ते सगळ्या जगाला कळावेत बाळगीर महाराज काय होते. तर भक्तो, आपल्या पंचकोशीमध्ये अगदी या तुमच्या पायथ्याशी असणारं गाव म्हणजे राहेर क्षेत्र गोदावरीच्या तीरावर वसलेलं. तुम्हाला त्या ठिकाणी त्रिवेणीमध्ये जाऊन शाही स्नान करायची गरज नाही. आता गोदावरीमध्ये शाही स्नान, कारण त्या इलाहाबादचा प्रयागराजचा कुंभमेळा आज आपल्या राहेरमध्ये आणायचं काम आपले महाराज करत आहेत. एवढं मोठे संत महात्मा. फक्त एवढंच आहे की मनुष्य सहकार्याची सुद्धा गरज आहे. स्वयंसेवकाची, माता भगिनीची, पाऱ्यासाठी, लहान थोर सर्व धर्माचे. इथं आपल्याला भेदभावच करायचा नाही. मी लिंगायत आहे, मी वाणी आहे, मी फलान आहे, अजिबात नाही. आपण सनातनी आहोत. सनातन धर्म म्हणजे 5 कोटी वर्षापूर्वी तयार झालेला हा धर्म. काही धर्म 1400 वर्षापूर्वी झाले, 2000 वर्षापूर्वी झाले. पण हा सनातन धर्म 5000 कोटी वर्षापूर्वी झाला. एवढा सनातन आणि जुनाट असणारा हा आपला धर्म आहे. सनातन धर्म याचा अर्थ असा की आपण सर्वांनाच पूजनीय मानतो. आपण कोणाचा द्वेष आणि मच्छर करत नाही. झाडापासून, मुंगीपासून, प्राण्यापासून, पशु पक्ष्यापासून सर्वांची आपण पूजा करत असतो. गंगा मातेची पूजा, वृक्षाची पूजा है की नाही, माणसाची पूजा, साधू संतांची पूजा, माय बापाची पूजा, नवे नवे या धरती मातेची पूजा. म्हणून नमस्ते सदा वत्सले मातृभूमे. म्हणून मी माझ्या मातृभूमीला सदा सदा नमन असो. कारण या भूमीमध्ये मी राहतो, या भूमीमधून निघालं अन्न मी खातो आणि याच मातेच्या गोदेमध्ये मी रोज झोपी जातो. अशी असणारी आमची भारत माता. म्हणून एवढा मोठा सनातन धर्म आहे आणि या धर्माचं कार्य आपले नारायणगिरी महाराजांनी हाती घेतलेलं आहे. म्हणून आपल्याला मनुष्यबळाचे सहकार्य आणि आर्थिक सहकार्य ही 2 मूलभूत गरजा आहेत. म्हणून ते सर्व गरजा आपण पुरवले पाहिजेत. आणि म्हणून आपण जे गावामध्ये आपण फिरलो होतो माग देणगीसाठी, आपण म्हणजे 26, 27 आणि 28 3 वर्षाची देणगी 3 टप्प्यानं आपल्याला द्यायची आहे. तर बघतो आता ज्यांची शेती काही पाण्याखाली गेली असेल, गोदावरी नदीच्या मातेच्या पाण्यामध्ये बुडाली असेल, ते ज्यांचं पूर्ण सोयाबीन बुडाले अशा शेतकऱ्यांना त्यांनी आता हरभऱ्याचं सीझन आलं, घाबरू नका, हे पाणी उघडणार आहे बरं काय, चिंता करू नका. हे तर फक्त पहिल्या वर्षाची झलक आहे म्हणाले ते. कारण 2032 पर्यंत ज्यानं साधू संतांची, मायबापाची, देशाची सेवा करल, ज्यानं चांगलं वागल, चांगलं राहील, हिंसा करणार नाही, देवाचं नामस्मरण करल, खरं बोलल, खरं चालल, असेच माणसं वाचतील. अन्यथा या संपूर्ण धरतीवरली लोकसंख्या फक्त 63 करोडच राहील. असं एक आव्हान भाकीत केलेलं आहे. सगळे साधू संत तुम्हाला सांगतात, तुम्ही मोबाईल पाहतच असाल, पण जाणून बुजून माणसं आंधळी होतात, कानाडोळा करतात. करू नका. ढगफुटी व्हायली, घरच्या घर वाहून चलेल, गावाच्या गाव वाहून चलेल. आपल्या डोळ्यात देखत होणाऱ्या गोष्टी आता. म्हणून या सर्व गोष्टीपासून बचाव करण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे भगवंताचं नामस्मरण. त्याशिवाय आता दुसरा पर्यायच नाही बरं काय. म्हणून त्यासाठी होणारा हा कार्यक्रम
आपल्याला तारण्यासाठी मोठा कार्यक्रम होणार आहे आणि आपल्याला काहीच द्यायची गरज नाही, कारण या परिसरात नाही तर अख्ख्या नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा काय होणार नाही, एवढी शाश्वती या कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार आहे. 1008 कुंडी दत्तयाग यज्ञ सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे. जसा पिंपळगावला कार्यक्रम झाला तसाच हा भव्य आणि दिव्य कार्यक्रम. तर बघतो पहिला टप्पा तुम्ही जमा करून घ्या, ज्यांचं सोयाबीन आहे त्यांनी जमा करा, ज्यांचे पैसे आहेत त्यांनी जमा करा आणि लगेच पहिला टप्पा सुपूर्द करा. आणि हे सर्व काम तुम्हाला करावं लागणार आहे. गावातील सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, सर्व प्रतिष्ठित नागरिक या सर्वांनी हे गोष्ट लक्षात घेऊन बघतो येणाऱ्या 3 तारखेला तुम्हाला तिथं उपस्थित राहायचं. कशामुळं की 365 दिवस वर्षातले असतात, 364 दिवस तुम्ही घ्या आणि फक्त एकच दिवस बाळगीर महाराजांच्या सेवेसाठी, त्या जन्मभूमीच्या सेवेसाठी आणि मी ज्या धर्मामध्ये सनातन धर्मामध्ये जन्म घेतलो त्या सनातन धर्मासाठी एक दिवस द्या. बघतो तुमचं वाहन, तुमच्या गाड्या जेवढ्या काय असतील तेवढ्या गाड्या या मारुती मंदिरापाशी लावा. तुम्ही डिझेल भरा, फार लांब नाही, 1 किलोमीटरचं अंतर आहे. अख्ख्या जीवनामध्ये आपण संसारासाठी आपला देह खर्च करत आहोत, पण एवढा जरी खर्च केलं तरी शेवटी हा जीव अधोगतीला जाणार आहे. आणि एक दिवस जर भगवंतासाठी दिलं तर तो भगवंताकडे नेण्याचं काम करणार आहे. म्हणून सर्व माझ्या हिंदू धर्मातील सर्व बांधवांना, माझ्या सर्व भक्तांना, सनातन धर्म म्हणले की या ठिकाणी आपल्या सर्व जाती जमाती आल्या, आलं का लक्षामध्ये. म्हणून सर्वांनी एकत्रित येऊन ज्यांच्याकडे टेम्पो असतील, ज्यांच्याकडे मोटरसायकली असतील त्यांनी एक दिवस त्या दिवशी कुठलंच काम करू नका. एवढंच करा की जनावर असतील त्यांना पाणी वगैरे चारा टाकून व्यवस्थित त्यांना गोट्यात बांधा आणि आज फक्त माझ्या धर्मासाठी, माझ्या मातृभूमीसाठी आणि माझ्या साधू संतांसाठी आणि माझ्या सनातन धर्मासाठी एक माझा दिवस दिला जाणार. म्हणून हे संकल्प करा आणि त्या ठिकाणी येऊन जास्तीत जास्त संख्येने जसा आता पारा सांगितला तो पारा करा आणि सर्वांनी येऊन त्या ठिकाणी कार्यक्रमाची शोभा वाढवा. कारण सर्व मान्यवर त्या ठिकाणी येणार आहेत. राष्ट्रभक्ती, गुरुभक्तीला, देवाच्या मार्गाला सुद्धा राष्ट्राची गरज आहे महाराज. कारण राष्ट्र असेल तर देश, धर्म आहे आणि धर्म असेल तर राष्ट्र आहे, बरं का. म्हणून या दोन्हीची जोड आहे. जसं छत्रपती शिवाजी महाराजांना जगद्गुरु तुकोबारायांचा आशीर्वाद मिळाला. जगद्गुरु तुकोबाराय हे म्हणजे आध्यात्मिक होते, परमार्थिक होते आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे राजा होते. आणि जेव्हा दोन्हीची जोड झाली, जेव्हा तुकोबारायांचा आशीर्वाद छत्रपती शिवाजी महाराजांना मिळाला, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराज कोणा धर्माच्या विरोधात नव्हते, फक्त अन्यायाच्या विरोधात होते. जिथं अन्याय होत असेल तिथं न्याय देणारा राजा एकमेव म्हणजे माझा छत्रपती शिवाजी महाराज होता. असा आपला असणारा हा देश, अशी असणारी आपली भूमी, असा असणारा महाराष्ट्र आणि त्या भूमीमध्ये येणारे आपण सर्वजण, बरं काय. आणि सर्वांनी तिथे यावं. बघतो सो खर्चातून, आपल्या सो वाहनातून एक दिवस देवासाठी द्या. कारण देव म्हणतात 1 रुपया मला खर्च करा, मी तुम्हाला 100 रुपये देतो. म्हणून मागं पुढं बघू नका, हायगाई करू नका. कारण येणारा 2032चा काळ खूप खूप अवघड येणार आहे. त्याची परिस्थिती तुम्हाला दिसून आली. 5 वेळा गंगा आली. काय पाणीच पाणीच उघड विचार कर. हा कधीच एवढी गंगा आली नव्हती आतापर्यंत, मी पाहिलं नाही. आली की ना. म्हणून हे रौद्र रूप जे पंचतत्वाने घेतलेलं आहे, तरी आपण बरे आहात. काही काही गावामध्ये ढगफुटी झाली. तुम्हाला सांगतो, अर्ध्या रात्री या मुखेड गावामध्ये ढगफुटी झाली तर अर्ध्या रात्री पाणी घराईनं शिरलं. कुठं जावं माणसानं, अशी अवस्था निर्माण झाली. कारण देवाचा घाला आपण ओळखू शकत नाही. म्हणून आपण पुण्यवान आहात, भाग्यवान आहात. संतांच्या सानिध्यामध्ये आपल्याला जन्म मिळाला. पुढे जे 4 शब्द आहेत ते आपले महाराज तुम्हाला सांगतील, त्या पद्धतीने तुम्ही श्रवण करा. भव्य संतनवाद भूमिपूजन सोहळा आणि सद्गुरु समर्थ बाळगीर महाराज जीवनचरित्र पारायण 1028 मनुष्य यांची सांगता आणि भव्य दिव्य स्वरूपाचं संतनवाद भूमिपूजन सोहळा या ठिकाणी आयोजित केला आहे. आणि या ठिकाणी प्रत्येक संप्रदायाचे साधू संत मंडळी आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणजे परमपूज्य बालयोगी व्यंकट स्वामी महाराज, दत्त मंदिर पिंपळगाव, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे. आणि सर्व संप्रदायाचे साधू संत मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे.
आणि सर्व राजकीय मंडळी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते आणि सर्व राजकीय आणि सर्व साधू संतांच्या आणि सर्व भक्त मंडळींच्या समवेत या ठिकाणी या संतनिवासचं भूमिपूजन पार पडणार आहे. आणि त्या दिवशी अखंड दत्तनाम पारा 12:03 या वेळेमध्ये बाळगुरू महाराज जीवनचरित्र पारायण या पारायणात सांगता आणि प्रवचन होतील. 3:15 वाजता संतनिवासचं भूमिपूजन सर्व साधू संतांच्या हस्ते, सर्व राजकीय मंडळींच्या, सर्व भक्त मंडळींच्या हस्ते होणार आहे. आणि रात्री 8 ते 11 पर्यंत निरंजन माहूर येथील शहापुरी महाराजांचे कीर्तन होणार आहे. आणि रात्री आनंददत्त महापूजन कार्यक्रमाची सांगता सकाळी 5 वाजता काकड आरती होणार आहे. आणि या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे जो आपला 2028 मध्ये होणारा कुंभमेळा आहे आणि उद्याचा 3 तारखेचा कार्यक्रम म्हणजे त्या कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमाला जर आपला 2028चा जर कार्यक्रम यशस्वी करायचा असेल कुंभमेळ्याचा, तर उद्याच्या कार्यक्रमाला समस्त गावकरी मंडळी समस्त गावकरी मंडळींना आम्ही निमंत्रण पत्रिका देण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत. आणि समस्त गावकरी मंडळींनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहायचं आहे. कारण आपण जर उद्या या कार्यक्रमाला दिसलो तर उद्या जे तिथं काही काम होणार आहेत, जे गंगाघाट बांधणार आहेत, जे गंगाच्या पायऱ्या, रोड, रस्ते, कमानी, अन्नछत्र जे काही वगैरे आपल्याला त्या प्रमुख मागण्या त्या राजकीय लोकांना करायच्या आहेत, संत लोकांचं तर भरपूर आपल्याला सहकार्य मिळणार आहे. परंतु राजकीय लोकांचाही त्या सहभाग राहावा आणि पुढे चालून आपला जे कुंभमेळा होणार आहे त्याच्यामध्ये त्यांचं भरपूर सहकार्य आपल्याला मिळावं आणि प्रशासनाची मदत त्या ठिकाणी आपल्याला भरपूर मिळावी यासाठी उद्याचा कार्यक्रम म्हणजे त्या कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणून आयोजित केला आहे. म्हणून समस्त गावकरी मंडळीमध्ये तरुणातील सर्वांना, लहान थोर पुरुष मंडळी, महिला मंडळी सर्वांना निमंत्रण पत्रिकासाठी देण्यासाठी आम्ही आलो आहोत. म्हणून या ठिकाणी या सेवेसाठी सर्वजण तयार राहा. कारण आपण जो शब्द आम्हाला दिलेला कुंभमेळ्यासाठी आम्ही काही करू महाराज, सेवा करू म्हणून, यासाठी आपल्याला सेवेसाठी म्हणून आता उद्याच्या 3 तारखेपासून आपल्याला 3 वर्ष आपल्याला जे काही तिथली सेवा येईल आपल्या सर्व गावकरी मंडळींना ती पार पाडायची आहे. आणि उद्याच्या सेवेमध्ये आणि 6 ते 9चा पहारा सुद्धा दिलेला आहे. आणि काही वाडेकरी मंडळींनी, पुरुष मंडळींनी, तरुण मंडळींनी वाड्याची व्यवस्था सुद्धा त्या ठिकाणी करा. आणि जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहा. कारण का तुमची जेवढी संख्या या ठिकाणी दिसल राजकीय लोकांना, त्याचप्रमाणे आपल्याला सहकार्य पुढचं त्या कुंभमेळ्याचं मिळेल. त्या ठिकाणी बरेचसे बांधकाम आहेत. पुढची जे आपल्या जे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरची जी साधू संत मंडळी आपण आणणार आहोत, धीरेंद्र शेट्टी बाबा बागेश्वर धाम, राजेंद्रदास महाराज, त्याचप्रमाणे रामदेव बाबा आणि त्याचप्रमाणे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज, असे थोर आपल्या देशातील पूर्ण संत मंडळी त्या ठिकाणी येणार आहे. अनेक संप्रदायातील संत मंडळी सुद्धा उपस्थित राहणार आहे. एवढ्या साधू संत मंडळीची आपल्या या भूमीवर आल्याच्या नंतर कुठेही गैरसोय होऊन सर्वांची व्यवस्था व्हावी, सर्व भक्त मंडळींची त्या ठिकाणी व्यवस्था व्हावी, कोणाची गैरसोय होऊ नये म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. समस्त गावकरी मंडळींनी तुमच्यावर विश्वास आम्ही टाकले. तुमच्या विश्वासावर हा सर्व कार्यक्रम उद्याचा होत आहे. उद्याचा म्हणजे 2028 पर्यंत जो कुंभमेळा आपला होणार आहे तो फक्त तुमच्या जीवावर होणार आहे. आणि तुमच्या घरचा कार्यक्रम म्हणून प्रत्येकानं या कार्यक्रमाला हजर राहायचं आहे आणि या कार्यक्रमात शोभा वाढायची. कारण का उद्या जर तुम्ही जास्त संख्येने त्यांना दिसला सर्व राजकीय लोकांना, तर उद्या आपल्याला जे त्यांचं सहकार्य मिळणार आहे त्या कार्यक्रमासाठी, सकल हिंदू धर्माच्या कार्यक्रमासाठी, ते आपल्याला त्यांचं आवश्यक आहे. पूर्ण आपल्याला न म्हणता त्यांनी आपल्याला सहकार्य करू शकतील उद्या जर आपण त्यांच्या जास्त लोकसंख्येने द्यायला दिसलो तर. आणि याच्यामुळे आम्ही तुम्हाला ही निमंत्रण पत्रिका आणि त्याच्यामध्ये धर्मकार्य आणि राष्ट्रकार्य यासाठी सर्व तडजोड केलेली आहे. म्हणून सर्व भक्तांनी, सर्व गावकरी मंडळींमध्ये समस्त गावकरी मंडळींनी निमंत्रण पत्रिका स्वीकार करून या कार्यक्रमाला जास्तीत जास्त लोकसंख्येने उपस्थित राहा. तुमच्या काही गाड्या, वाहन जे काही असतील गावामध्ये ते 1 दिवस सेवा म्हणून आपल्या या बाळगुरू महाराजांच्या सेवेसाठी, आपल्या होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी, इथून पुढे 3 वर्ष जे काही तुम्हाला सेवा देण्यात येईल ती सेवा पार पाडण्यासाठी तुम्ही सर्वजण तत्पर राहा. आणि उद्या सर्वजण गावकरी मंडळी मिळून तुम्ही वाहन तयार करून तुम्ही यायचा बंदोबस्त करा. आणि जे काही येतील त्यांची आमच्याकडे नोंद करून द्या.
एवढं या ठिकाणी तुम्हाला सांगतो. आणि जे काही आपण देणगी त्या कार्यक्रमासाठी देणार आहात, नुसती देणगी नाही, तुमचं श्रमदान, तुमचं सहकार्य हे आम्हाला लय महत्वाचं लागणार आहे. कारण का हे कार्यक्रम एका दोघांचा नाही किंवा एका संप्रदायाचा नाही किंवा एका गुरुचा नाही. कारण एवढा कार्यक्रम करणं म्हणजे सकल हिंदू धर्माचं एवढा संत आणणं, एवढे लोक या ठिकाणी 8 ते 10 लाख लोकांचं या ठिकाणी नियोजन आहे. एवढं नियोजन सांभाळणं म्हणजे एक दोघांवर होणार नाही. म्हणून प्रत्येक गावातील, आपल्या पंचकोशीतील प्रत्येक गावातील लोकांचं यासाठी सहकार्य आहे, तुमच्याही गावचं सहकार्य आहे आणि असंच राहू द्या. आणि सर्वजण मिळून या पूजेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहा, एवढंच या ठिकाणी तुम्हाला सांगतो. एवढी तुमच्याकडून अपेक्षा करून या ठिकाणी माझं थांबवतो. जय आनंद, जय जय आनंद.